शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. दृष्टीला विनमी, दृष्टीला विनमी, दृष्टीला विनमी, दृष्टीला विनमी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार. दिवसा भाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे येथून मिळते सहाय्य मला. दृष्टीला विनमी, दृष्टीला विनमी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला. दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे येथून मिळते सहाय्य मला. दृष्टीला विनमी, दृष्टीला विनमी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग म ध प. आजच्या मननासाठी देवाचे वचन. करिंथकारा दुसरे पत्र याचा 5वा अध्याय वचने 18 ते 21. करिंथकारा दुसरे पत्र याचा 5वा अध्याय वचने 18 ते 21. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आमच्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आताच आपण दुसरे करिंथकारास पत्र याचा 5वा अध्याय 18 ते 21 हे वचन वाचलेले आहेत. यामध्ये आपण पाहतो की पाऊल देवाच्या महान कार्याचे वर्णन करतो. ख्रिस्ताच्या द्वारे जगाचा आणि मानवतेचा परमेश्वराची समेट कसा झाला हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. ख्रिस्त आपल्यासाठी देवाची समेट करण्याचे मार्ग झालेला दिसतो, ज्यामुळे आपण परमेश्वराशी पुन्हा नवे नाते जोडू शकतो. वरील वाचलेल्या वचनामध्ये 3 मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला मुद्दा आहे वचन 18 आणि 19 समेटाचे कार्य. वचन 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्ताचे राजदूत आणि वचन 21 मध्ये ख्रिस्ताचे बलिदान. पाऊल आपल्याला या ठिकाणी ते आपण पाहूया. देवाने ख्रिस्ताद्वारे आपल्याला स्वतःशी समेट करून घेतला. हा समेट म्हणजे पापामुळे झालेले विभाजन दूर करून परमेश्वराशी नवे संबंध प्रस्थापित केले. ख्रिस्ताच्या मृत्यूने देवाने आपल्या पापाचा विचार न करता
आम्हाला त्याच्या कृपेने त्याच्याशी आपला संमेट केला. देवाने आपल्या सेवकांना म्हणजे ख्रिस्ताचे अनुयायी यांना हे समेटाचे कार्य जगात पसरवण्याची जबाबदारी दिली आहे. वचन 20 मध्ये आपण पाहतो की ख्रिस्ताचे राजदूत. या वचनानुसार ख्रिस्ताच्या अनुयायांना ख्रिस्ताचे राजदूत म्हटले आहे. राजदूत म्हणून त्यांचे कार्य आहे देवाच्या प्रेमाचा आणि क्षमाशीलतेचा संदेश जगाला देणे. ते ख्रिस्ताच्या वतीने जगात बोलतात आणि लोकांना देवाशी समेट करण्यासाठी आमंत्रित करतात. तिसरा पॉइंट आहे वचन 21 मध्ये ख्रिस्ताचे बलिदान. ख्रिस्त पापरहित होता, पण त्याला आपल्या पापाच्या ठिकाणी ठेवले गेले, जेणेकरून आपल्याला देवाचे नीतिमत्व प्राप्त व्हावे. ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आपले पाप त्याच्यावर ठेवले गेले आणि त्याच्या नीतिमत्वाची देणगी आपल्याला मिळाली. 2 कोरिंथ 5:18-21 मध्ये आपल्याला ख्रिस्ताच्या माध्यमातून मिळालेल्या उद्धाराचे आणि परमेश्वराशी केलेल्या समेटाचे महत्त्व सांगते. तसेच ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपल्यावर त्याच्या संदेशाचे राजदूत होण्याची जबाबदारी दिली आहे, ज्याचा उद्देश आहे की जगाला देवाच्या प्रेमाचा, क्षमाशीलतेचा आणि मुक्तीचा संदेश पोहोचवणे. वरील सर्व गोष्टीचा विचार करून आपण देवबापाचे आभार मानून त्याची जी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझा गौरव आम्ही करतो, कारण की बाप्पा तू तुझ्या पुत्राला आमच्यासाठी ह्या जगात पाठवलंस. त्याच्या मृत्यूच्या द्वारे, त्याच्या बलिदानाद्वारे तुझा आणि आमचा समेट तू घडून आणलास, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझ्या पुत्राला आमच्या पापा खातीर तू पाठवलंस. त्याच्या बलिदानामुळे आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळाली. सार्वकालिक जीवनाचं बाप्पा आम्हाला अभिवचन मिळालं. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे तू आम्हाला तुझ्या सुवार्तेच्या योग्य समजून आम्हाला राजदूताप्रमाणे तू मोठी सेवा दिलीस. म्हणून बाप्पा आम्ही तुझी सेवा जगामध्ये करत असताना आम्ही बाप्पा लोकांकडे जाऊन त्यांना सुवार्ता सांगून त्यांना तुझ्या राज्याचं नागरिक आम्ही बनावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. हे सर्व वचन आमच्या जीवनासाठी उपयोगाचं होऊ दे आणि याचा उपयोग आमच्या रोजच्या जीवनात आम्ही उपयोगात आणावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये येतो. प्रभू येशूच्याच नावाने मागतो. आमेन. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा. दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.